घे शुभूची शपथ आणि सांग मला की माझ्या अटी मान्य आहेत म्हणून. मग बन माझी सून आणि ये घरात. कारभारने अगं कसल्या अटी घालायलीस? मला हिची परीक्षा घ्यायची आहे. हिला जर जमणार असेल तरच हिला आत यावं. सांगा तुमच्या अटी. ठीक आहे, मग ऐक. घरात आल्यावर तुला इसरावं लागेल की तू एका मिनिस्टरची पोरगी आहेस. एका गरीब घराची सून म्हणून तुला घरात राहावं लागल. घरात पडतील ती समधी कामं तुला करावी लागतील. तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. तुझ्या वडिलांकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून कोणतीही मदत घेता येणार नाही तुला. किंवा एका मिनिस्टरची पोरगी म्हणून इतरांकडून सुद्धा तुला पैशाची मदत होणार नाही. घे शपथ. आई काय बोलतेस तू? कसल्या अटी आहेत या सगळ्या? हा छळ तू का मांडतीयस? मला सांग, तिचा गुन्हा काय? माझ्या लेकीवर झालेल्या अन्यायापुढं या अटी काहीच नाहीत रे शुभू. आणि शुभू, तुला जर वाटत असेल ना की मी तुझ्या बायकोवरती अन्याय करतोय तर खुशाल तिला घे आणि निघून जा इथनं. पुन्हा या घरात यायचं नाही. मी काय म्हणतोय ते? आता हिच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर माझ्या अटी मान्य करून गरीबा घरचा संसार करायचा, नाहीतर आपला गाशा गुंडाळायचा आणि निघायचं माहेरी. ही एवढी श्रीमंता घरची पोर ही आपल्या गरीब घरात सून म्हणून काय राहणार आहे? हा? मला माहिती होतं तुला माझ्या अटी मान्य नसणार म्हणून. आली मोठी गरीबाच्या घरी संसार करणारी. चालले मी तयार आहे. श्रावणी, भावनेच्या भरात कुठला बी चुकीचा निर्णय नको घेऊस. शुभू, मी नीट विचार करूनच निर्णय घेते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे या घरात आल्यावर मी एका मंत्र्याची मुलगी ही ओळख मी विसरून जाईन. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पत ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. मी एका गरीब आणि सामान्य घराची सून बनून राहील. एखाद्या सुनेप्रमाणे घरातली पडतील ती सगळी कामं करेन. मी एका मंत्र्याची मुलगी ही माझी ओळख मी कायमची पुसून टाकेन. माझ्या बाबांकडून किंवा घरातल्या कोणाहीकडून कुठल्याही प्रकारची मदत घेणार नाही. मी एका मंत्र्याची मुलगी आहे म्हणून इतर कोणाकडूनही कधीच पैशाची मदत घेणार नाही. मी श्रावणी शुभंकर शेलार शपथ घेते. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत.
तुमच्या लाडक्या सुनेला आत. आता तिला कळल सासूरवास म्हणजे काय असतो. स्वीटी, अगं जे व्हायला नको होतं तेच झालंय. त्या श्रावणीने शुभविरुद्धची कंप्लेंट मॅजिस्ट्रेट समोर मागे घेतलीये आणि इतकंच नाही तर ती स्वतः त्याच्या बरोबर त्याच्या घरात राहायला निघून गेलीये. काय? श्रावणीनं कंप्लेंट मागं घेऊन शुभूच्या घरला राहायला गेली? अरे देवा, हे कसं शक्य आहे मॅडम? अहो त्या अनुराधा त्यांनी शब्द दिला होता मला. नाही आता तर मी त्यांना सोडतच नसतो. मी मॅडम मी बोलतो तुमच्याशी. हा मी नंतर करतो फोन. ठेवतो काय? आता यांची वाटच लावतो मी. आये, तू पण कशाला घेतलं त्या श्रावणीला घरात? आधीच आपल्या घरात दुःखाचा डोंगर कमी आहे काय? स्वीटीचा फोन. आता हिला काय सांगू मी? काय हो अनुराधा आत्या, तुमच्या सानिकाचं लग्न इंद्रनीलशी लावायचं नाही का? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं का तुम्हासनी? स्वीटे नाही ग, सानिकाचं लगीन मला इंद्रनील बरोबरच लावायचंय. पण काय जर लग्न लावायचंच होतं मग त्या श्रावणीला घरात पायच कसं ठेवू दिला तुम्ही? अगं स्वीटे, म्या नाही आणलं तिला, ती स्वतःहून आली आहे. आणि स्वीटे आता ती शुभूची बायको आहे ग, मी काय करू? काय करायचं? तिला हकलून द्या की घरातून बाहेर. कायद्याने असं तडकापडकी तिला घराबाहेर काढता येणार नाही. कायद्याची भाषा तुम्ही करणार का आता? नाही ठीक आहे, तुम्हासनी नकोच आहे ना, मग इंद्रनील आणि सानिकाचं लग्न होणार नाही. अगं स्वीटे असं नको ना करू. अगं आता तर मी असंच करणार. इथून पुढं जेव्हा जेव्हा श्रावणी तुमच्या घरात वावरताना दिसेल का नाही, तेव्हा तेव्हा तुमची प्रेग्नेंट असणारी पोरगी, तुमची झालेली बदनामी आणि तिला होणाऱ्या यातना तुम्हासनी आठवत राहणार. नाही बस, आता इथून पुढं माझ्याकडून कुठली पण मदतीची अपेक्षा करायची नाही काय? स्वीटे, अगं असं तडकापडकी निर्णय घेऊ नकोस की. याच्यात माझ्या सानिकाची काय चूक आहे सांग बघू. हे बघ सुटे, मला अजून थोडासा टाइम दे, मी काहीतरी करतो. हॅलो स्वीटे. कट केला काय?